नमस्कार, मी मनीषा. माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर हा आहे बासरचा, म्हणजे याच्या अगोदर एक तर बासर येथील हा दुसरा पार्ट म्हणजे सरस्वतीचं मंदिर आहे. तर याच्या अगोदरच्या पहिल्या पार्टमध्ये तुम्हाला पाहिल्यानंतर कळेल की तर हा आहे दुसरा पार्ट. तर इथून आम्ही आता मंदिराला म्हणजे दर्शनासाठी निघालोत. तर जितकं शक्य आहे तितकं मी तुम्हाला दाखवलेलं आहे. त्याच्या पुढे थोडंसं व्हिडिओ म्हणजे कोणत्या पण मंदिरामध्ये मोबाईल घेऊन जाऊ शकत नाही, तर त्याच्यासाठी तर इथं आहे मंदिर. तर जे तुम्हाला शिखर दिसलं आहे तर तिथं आहे मंदिर. आणि आता इथून थोडंसं याच्यामध्ये आतमध्ये तर हे आहे मेन डोर. म्हणजे आता इथून आतमध्ये गेल्याच्या नंतर मंदिर आहे. तर ही अशी आहे रांग. इथून वरती जायचं आणि परत खाली यायचं. तर आता हे सगळं झाल्याच्या नंतर आम्ही दर्शन करून तर इथं देवीसाठी म्हणजे देवीला अर्पण केलेल्या साड्या तर त्यांनी इथं ते विकायला ठेवल्या होत्या. तर आम्ही त्या तिथं पाहिल्या, पण इतक्या काही म्हणजे ह्या नव्हत्या म्हणून आम्ही तिथं घेतले नाही. पण 2-4 बघितल्या तर सुंदर होत्या देवीला आपण घालण्यासाठी, म्हणजे देवीची ओटी भरण्यासाठी आणलेल्या साड्या. तर हे इथं असा सेल लावतात आणि त्या ज्याला पाहिजे तर ती घेऊ शकतात. तर आता आम्ही तिथं थोडंसं बसलो, म्हणजे मंदिरात गेल्याच्या नंतर बसून आपण घेतलेल्या वहीवरती मुलांना थोडंसं तिथं श्लोक म्हणजे दिलेला असतो. तर तो श्लोक आपल्या वहीवरती लिहून घ्यायचा. तर ललानी आणि श्रावणीनी दोघांनी पण लिहिलेला आहे. आणि आता आम्ही थोडंसं बसून तिथून आम्ही निघालोत. तर येते वेळेस हा इकडच्या गेटनी आम्ही आलोत बाहेर. तर आता थोडीशी बऱ्यापैकी कमी झालेली होती. तर आम्ही इथंच म्हणजे मंदिराच्या बाहेर निघाल्याच्या नंतर एक हॉटेल आहे, आम्ही तिथं जेवण करण्यासाठी गेलोत. पण तिथं थोडीशी अशी स्वच्छता पण नव्हती आणि म्हणजे तिथं जेवण्यासाठी म्हणजे वाढण्यासाठी सुद्धा कोणी नव्हतं म्हणून आम्ही परत तिथून निघालोत. आणि आम्ही आता इथं पुढं खाली म्हणजे आम्ही लगेच निघालो, तिथं आम्ही थांबलो नाही. परत आम्ही इथून तर वातावरण आता थोडंसं थंड थोडंसं गरम असं झालेलं होतं आणि आभाळ आलेलं होतं. थोडंसं पुढं थोडंसं ऊन. तर आता इथं पाऊस चालू झालेला होता. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता मी दररोज म्हणण्याच्या ऐवजी मला ज्यावेळेस शक्य होईल तर त्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करणार आहे. आम्ही परत आता इथं आलो धर्माबादला. तर धर्माबादमध्ये इथं खूप मोठी अशी मिरच्याचं होलसेल दुकान होतं आणि इथं मिरच्यासुद्धा होत्या आणि मिरचूसुद्धा वाटून ठेवलेलं होतं आणि हळद आणि धना पावडर. तर आम्ही ते घेण्यासाठी म्हणजे विचारण्यासाठी थांबलोत, पण ती थोडेसे तिकडं बिझी असल्यामुळं ती काही लवकर आले नाहीत. आणि परत आभाळसुद्धा आलेलं होतं म्हणून आम्ही थोडासा म्हणजे तिथं थांबलोत आणि लगेच निघालो. पण म्हणजे मला काही घेणं शक्य झालं नाही. आणि बघा खूप छान असं लाल बुंद तिखट म्हणजे आपल्याला जशा हव्या तशा मिरच्या पण होत्या तिथं, पण आम्हाला काही ते घेणं झालेलं नाही. आम्ही परत तिथून आणखीन थोडंसं धर्माबादमध्ये थोडंसं फिरलोत, म्हणजे आम्हाला काय घ्यायचं होतं ते. तर आम्ही तिथं तांदळाची चौकशी केली. तर आम्ही तिथून आता ह्या श्रीकृष्ण हॉटेलमध्ये आलो. तर हे खूप सुंदर आणि ज्याला कुणाला पूर्ण व्हेजिटेरियन आहेत तर त्यांच्यासाठी हे हॉटेल खूप सुंदर आहे. आणि तिथली सर्व्हिस आणि तिथलं जेवणसुद्धा खूप सुंदर आणि स्वच्छ असं आहे. तर आम्ही इथं मस्त जेवण केलोत आणि तिथून आम्ही निघालोत आता. तर आता इथं पडलेलं होतं ऊन, तर इथं पाऊस गेलेला होता आणि आम्ही मस्त असं जेवण करून आम्ही आता तिथून निघालो. तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक सुद्धा करा. तर आता आम्हाला यायला खूप उशीर झाला. तिथून आम्ही निघालो धर्माबादहून आणि आम्ही घरी यायला आम्हाला 10 वाजलेले होते. तर आता इथं तर पाऊसच चालू झालेला होता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटू पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.